नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सध्याच्या महागाईच्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे। केंद्र सरकारनं LPG गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये लक्षणीय कपात करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामुळे सर्वसामान्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे। सरकारच्या या निर्णयानुसार गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये सुमारे 80 रुपयांपर्यंतची कपात होण्याची शक्यता आहे। आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये गॅस सिलेंडर हा प्रत्येक घरामध्ये एक अविभाज्य भाग बनला आहे। स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून गॅस सिलेंडरकडे पाहिलं जातं। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये झालेल्या सातत्यपूर्ण वाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबांच्या अर्थव्यवस्थेवरती मोठा ताण पडत होता। विशेषतः मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना या वाढत्या किमतींचा मोठा फटका बसत होता। सरकारच्या या निर्णयामागे अनेक महत्त्वपूर्ण कारणं आहेत। सध्याच्या महागाईच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने हा निर्णय एक महत्त्वपूर्ण निर्णय मानला जातोय। या निर्णयामुळे घरगुती अर्थव्यवस्थेवरती पडणारा ताण हा कमी होणार आहे। कुटुंबाचं मासिक बजेट सुधारण्यास मोठी मदत होणार आहे। गृहिणींना स्वयंपाकाच्या खर्चामध्ये बचत करता येणार आहे। या निर्णयाचे दूरगामी परिणाम पाहता केवळ घरगुती वापरकर्त्यांनाच नव्हे तर व्यावसायिक क्षेत्रालाही याचा फायदा होणार आहे। हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इतर खाद्यपदार्थ व्यवसायांना आणि त्यांच्या उत्पादनांना खर्चामध्ये बचत करता येणार आहे। याचा थेट परिणाम म्हणजे ग्राहकांना देखील स्वस्त दरामध्ये सिलेंडर मिळू शकणार आहे। आणि विशेष आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना या निर्णयाचा सगळ्यात जास्त फायदा होणार आहे। अनेक ग्रामीण भागांमध्ये अजूनही जळाऊ लाकडाचा वापर हा केला जातो। गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्यानं ग्रामीण भागातील अधिकाधिक कुटुंब LPG गॅसचा वापर हा करू शकतील। यामुळे पर्यावरणाचं रक्षण होण्यास देखील मोठी मदत होणार आहे असं केंद्र सरकारकडनं सांगण्यात आलं आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।